हे आहे आता पुरा एक डाला भरलेला पूर्ण आणि हा वर एक नंबर एक नंबर कसा वाटताय? तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आलो मी इकडं आमच्या म्हणजे गावखारीमध्ये. तर धान कापणी चालू आहे ते हार्वेस्टरनी आणि आंबा खात खात आलो. पहा एवढा मोठा आंबा आहे, एक नंबर गोड गोड. आणि कालच्या वादळ वाऱ्यानं पहा कसा धान पडला गाईस, पुरं म्हणजे झोपून गेला आहे धान आणि काही काही भराचाच आहे असा. तर याला अजून 2 दिवस लागतील असं वाटत आहे. आणि तिकडचाही थोडा थोडा म्हणजे बहुत सारा पडला. काल एवढा वादळवाडा होता की भरपूरच जास्त, काही उडून जाण्यालायक एवढा वारा होता. तर तिकडं आता हार्वेस्टर चालू आहे, तर जाऊन पाहू आता कसा काय चालू आहे तिकडं. तर तिकडं पहा हार्वेस्टर चालू आहे आपली कुबोटा. आणि हे बांधी कालच कापून झाली, काल नाही आलो होतो मी, संध्याकाळी कापला हे बांधी. आणि बाकी हा बी पूर्ण कापायचा आहे, पण याला थोडासा वेळ आहे, तो कापतील उद्या परवा. आणि तर आपली मशीन चालू आहे इकडं. आता कुबोटा इकडं आलो होतो मी आणि हा एवढा धान कापून झाला, तुम्ही पाहिलाच असाल आत्ता शॉट. तर हा बाकीचा एवढा ठेवला आहे कारण हा पडलाही आहे आणि एवढा कच्चा धान दिसतं आहे आपल्याला. तर हा पूर्ण एवढा कापला आणि आता गेली आहे दुसऱ्या बांधीत. तर एका म्हणजे तिकडची एक बांधी झाली होती कापून आधीच मी याच्या आधी. तर पाहू आता धान कसे झाले, म्हणजे कच्चे आहेत का पकले आहेत. तर धान आता टालीमध्ये टाकले आहेत, तर पाहू आता कसे आहेत. तर हे आहे आता पुरा एक डाला भरलेला पूर्ण आणि हा वरतून मारला दिसत आहे, पण आपला अंदरून वलाच आहे पहा तुम्ही. तर एवढ्या झाला येतं पोते आहेत आपले 6-7 पोते आहेत. आणि आपले भाऊ इकडं पहा वरती झाडावर बसून आहेत. किती पोते आहेत भाऊ येतात? 5-6 असतील. तर 5-6 पोते असतील म्हणताय, म्हणजे त्या मशीनचा डाला आहे ते 5-7 पोते भरण्यालायक आहे. तर एवढा भरला आहे आणि बाकी इकडं कापणी चालू आहे. आणि कालच्या हवाधुनीमुळे पहा एवढा मोठा असा धानाची नासवाडी झाली, पूर्ण खाली असा पडून गेला आहे धान. आणि खाली पाणी आहे तर खराबही होऊ शकते, पण लवकर कापल्यावर तेवढा काही फरक पडणार नाही. एवढा इथं फसल आहे ना, एवढ्या फसलमध्ये कापत आहे आपली हार्वेस्टर आणि पीक वाजत आहे. म्हणजे आता भरली आहे टँकर. आता ते आपले 5-7 पोते म्हणजे भरले आहेत पूर्ण टाली आपली. तर टालीकडे नेतात, तिकडं टाली ठेवली आहे झाडात, तिकडं आता उलटवून येतील आपली आणि अजून कापतील. इकडं आता लोड झाली मशीन पुरी फुल आणि टालीमध्ये टाकणी चालू आहे धान दुसरी वेळ. घरी झोपून होता तसाच झोपून उठून आला आणि इकडे येऊन आपल्या गावखारीमध्ये येऊन थंड्या थंड्या पाण्यानं आपला चेहरा धुताय पहा इकडं. आणि मोटरचा बोर येतच आहे, बोरचा पाणी चालू आहे तिकडे, चला दाखवतो आता. तर पहा एका साईडला धान कापणी चालू आहे ना, एका साईडला धानाला पाणी देणे चालू आहे पहा इकडं. आणि हा इकडून थोडा एका साईडकडून वारला दिसत आहे आपल्याला, पण एका साईडकडून आहे, त्या साईडकडून म्हणजे पूर्ण ओला धान आहे. तर त्यासाठी 2 दिवस अजून लागतील. तर हा धान आज कापणार नाहीत, बाकीचा तिकडेचा सर्व कापून टाकतील, नंतर हा कापतील. तर विहर्ष वगैरे आले होते, मी सर्वात आधी आलो, नंतर हे आले बाकीचे. आणि नकुल म्हणताय की आता आपल्याला जायचं आहे कटिंग करायसाठी, तर त्याला घेऊन जातो मी आता ब्रह्मपुरीला. नाही तर
कुठेतरी घेऊन जातो आणि त्याची कटिंग करून आणतो. तर व्ह्यूअर्स कसा वाटतंय तुला? चांगला वाटतंय? चेहरा धुतेस? धु घे धु चेहरा धु चेहरा. पाय एवढ्या थंड थंड पाण्यानं बोरच्या पाण्यानं वावरत आल्यावर आता व्ह्यू धुताय चेहरा. वा 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 बेटे, एक नंबर एक नंबर. कसा वाटताय? कुल कुल. पाय धुतेस? हा गाईस, कसा म्हणजे एवढी मजा येत आहे व्ह्यूला आज की खूपच. चल घे. अबे गिर जाएगा. तर आता आपला तिकडे धान कापणी चालू आहे आणि माझ्या मागं पाहू शकता हे आहे हार्वेस्टरची टाली. आणि हे टाली म्हणजे जास्तच थोडीशी लंबी आहे कारण हार्वेस्टर पूर्ण मावली पाहिजे म्हणून. आणि माझ्या मागं पहा एवढं मोठं चिंचेचं झाड आहे, ते खूप वर्ष झाले त्याला. तर आजचा मी ब्लॉग जो आहे तो इथंच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद जय भारत. बाय बाय.